स्ट्रोकला ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. फक्त टाइम फार महत्वाचा आहे. आम्ही टाइम इज ब्रेन असं त्याला अच्छा. कॅप्शन दिलेलंच आहे ऑलरेडी. ओके. आणि ऍक्ट फास्ट. स्ट्रोक म्हणतात किंवा बरेचदा ब्रेन अटॅक असा शब्द असतो, त्यात नक्की काय होतं? अवेअरनेस आधी व्हायला पाहिजे की काय हे सिम्पटम्स आहेत. अचानक झालेली गोष्ट ही नेहमी लगेच इमर्जन्सीमध्ये रिस्पॉन्ड करायला पाहिजे आणि अचानक झालेली गोष्ट ही तेवढ्याच चांगल्या प्रकारे पूर्ण बरी होऊ शकते. तर कमी वयामध्ये ही किती शक्यता सध्या जास्त आहे होण्याची? तशी ह्याची काही खास लक्षणं आहेत का की जेणेकरून लोकांना आधीच ही वॉर्निंग मिळायला सुरुवात होईल? कोलेस्ट्रॉल आणि ॲथेरोस्क्लेरोसिसची रिस्क जास्त आहे. सो आपण ऑलमोस्ट खूप 40% जास्त प्रिव्हेलंट आहे आपल्याला स्ट्रोक होण्याचे चान्सेस. सो आत्ता बघितलं असं गेलंय की हे जे स्ट्रोक्स आहेत 1/3 ऑफ द स्ट्रोक्स म्हणजे ऑलमोस्ट 7 पेशंटचे स्ट्रोकमध्ये 1 पेशंट यंग आहे. यंग म्हणजे लेस दॅन 45 इयर ओल्ड. तरी किती वेळामध्ये समजा एखादा बाहेर गावानं लांबून माणूस येत असेल तर हायेस्ट टाइम लिमिट साधारण किती धरता येऊ शकतं की एवढ्या तासात पोचा? फक्त पहिल्या 4.5 तासात येणारे पेशंट हे 15-20% आहेत अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये अजूनही. आणि त्यातले ऑलमोस्ट 40% पेशंट आहेत ते 24 तासानंतर पण येतात. की ॲम्ब्युलन्स घरापर्यंत येते तोपर्यंत स्ट्रोक जेव्हा वाटते हा स्ट्रोकचा पेशंट आहे तोपर्यंत समजा काय करू नये घरच्या लोकांनी? स्ट्रोकमध्ये ते एक आहे, जसं आपण हृदयाच्या अटॅकमध्ये हा. लगेचच एखादी गोळी देऊ हा, शकतो. स्ट्रोकचा थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे. Okay. सो फॉलो फार महत्वाचा आहे आणि स्पेशली कारण जेव्हा एकदा स्ट्रोक येऊन जातो तेव्हा परत परत स्ट्रोक येण्याचे चान्सेस वाढतात नॉर्मल माणसापेक्षा. जे B12 ज्यांच्यामध्ये कमी आहे किंवा न्यूट्रिशन रिलेटेड विटॅमिन्स कमी आहेत त्यांना होमोसिस्टिन नावाचं एक प्रोटीन त्यांच्या ब्लडमध्ये वाढतं. लिक्विड्स त्यांना ठसका लागतो कारण लिक्विड्स घ्यायला आपल्याला जास्त एफर्ट लागतो आणि सॉलिड ते बऱ्यापैकी खाऊ शकतात. त्यावेळी आपलं एक तर कसं टिकून ठेवावं मोरल आणि एक मोटिवेशन आणि काय ट्रीटमेंट अपेक्षित असते तेव्हा घरच्यांकडून आणि हॉस्पिटलमध्ये असताना? सिडेंटरी लाईफस्टाईल स्पेशली आता जसं आपण म्हणतो सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असंच म्हटलं जातं. जेवढी फिजिकल इनॅक्टिव्हिटी आहे तसे हे सगळे रिस्क फॅक्टर जे आता आपण बोललो ते वाढतात. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला एपिसोड चालू होऊन आता 1.5 वर्ष होऊन गेले. त्यामध्ये आपण बरेचसे एपिसोडचे जे मुख्य आजार असतात त्यामध्ये बरेचसे एपिसोडमध्ये आपले ते आजार कव्हर झालेत. पण काही आजारांविषयी आपल्या थोडंसं लेट झालं म्हणतील किंवा त्याविषयी दुसऱ्या पद्धतीने आपण ते एपिसोड केले होते. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय जो आज आपण आपल्या एपिसोडमध्ये घेत आहोत, स्ट्रोक असं ज्याला म्हणतात किंवा आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये बऱ्याचदा पेशंट अंगावरनं वारं गेला असं गावाकडचा शब्द असतो किंवा पक्षाघात असं आपण त्याला दुसऱ्या एका भाषेमध्ये म्हणतो. पण हे त्याचं परिणाम असा आपण त्याविषयी बोलतो. हा स्ट्रोक मुख्यतः जे ठिकाणी ॲफेक्ट होतो तो भाग हा मेंदूचा संबंधित असतो आणि तिथे होणाऱ्या काही बिघाडांमुळे शरीरावर होणारा जो त्याचा आघात आहे त्याला आपण पक्षाघात किंवा वारं गेला असं म्हणतो. तर नक्की हा स्ट्रोक कशामुळे होतो, काय कारणांमुळे ह्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ही गडबड होते आणि यासाठी आपण काय काळजी घेतली की तो होऊच नये किंवा झाल्यानंतर लवकरात लवकर जाण्यामागचं कारण हॉस्पिटलमध्ये का असतं महत्त्वाचं आहे. बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये जसं जसं मेडिकल सायन्स आपलं डेव्हलप होत जाते त्यानुसार प्रत्येक ट्रीटमेंट आता गेल्या 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ज्या ट्रीटमेंट होत्या त्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीने ह्या अनेक आजारांच्या ट्रीटमेंटमध्ये आता बदल होत चाललेत. आपल्या पॉडकास्टमध्ये आपला कायम हाच प्रयत्न राहिला आहे की नवीन मॉडर्न जे काही उपचार उपलब्ध आहेत त्या सर्व डॉक्टरांना आपल्याकडे बोलून त्यांच्याशी विषयावर चर्चा करून सतत अपडेट राहणं हा एक मुख्य हेतू आहे. त्याच अनुषंगाने आजचा आपला एपिसोड आहे. डॉक्टर राधिका लोटलीकर या गेल्या 2 ते 3 वर्षापासून एक न्यूरोफिजिशियन म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहेत. तर हॅलो मॅडम, आमच्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. हॅलो सर, मी डॉक्टर राधिका लोटलीकर पाठक. मी एक इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट आहे आणि गेली 3 वर्ष पुण्यामध्ये कोथरूड या एरियामध्ये कार्यरत आहे. माझे नेक्स्ट्रा क्लिनिक तिथे आहे आणि आज या अमित बिडवे सरांच्या पॉडकास्टच्या माध्यमाने मी स्ट्रोक हा गंभीर पण खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल थोडं अजून डिटेलमध्ये बोलू इच्छिते. तर एक बेसिक प्रश्नापासून सुरुवात करतो
की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की स्ट्रोक हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो, तर स्ट्रोक म्हणतात किंवा बऱ्याचदा ब्रेन अटॅक असा शब्द असतो, त्यात नक्की काय होतं? ओके. थँक्यू सर ह्या पॉडकास्टबद्दल. आणि स्पेशली स्ट्रोक ह्या बाबतीत आता अवेअरनेस क्रिएट करणं फार गरजेचं आहे, कारण त्याची फ्रिक्वेन्सी ऑलमोस्ट 50% टाईम्स वाढत चालली आहे. सो स्ट्रोक जसं तुम्ही बोलला, वेगवेगळी नावं आहेत प्रत्येकाची. वारं येणं, लकवा येणं, पक्षाघात किंवा पॅरालिसिस अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि ब्रेन अटॅक हे स्पेशली जे नाव आपण आता देतो, हां. ते त्याचीच गंभीरता जाणण्यासाठी आपण देतो. जसं हार्ट अटॅक म्हटल्यावर ज्या प्रकारे त्याच्याकडे सिरियसली बघितलं जातं, सो त्याच्याच साधर्म्यामध्ये हे ब्रेनशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये रक्तवाहिनी जी मेंदूला रक्त सप्लाय करते, ऑक्सिजन, न्यूट्रिएंट सप्लाय करते, सो ती खंडित होते. हं. ती वेगवेगळ्या प्रकारे खंडित होऊ शकते, हं. ज्याच्यामुळे तो एरिया जिथे ब्रेन सेल्स आपले आहेत, न्यूरॉन्स, ते डॅमेज होतात. आणि ते जर परमनंटली डॅमेज झाले तर तो एरिया डिसेबिलिटीपर्यंत जाऊ शकतो. अच्छा. सो म्हणून त्याला ब्रेन अटॅक, त्याची सिव्हिअरिटी जाणून घेण्यासाठी ते नाव दिलेलं आहे. ओके. आणि मुख्य त्याची मेन कारणं काय असतात जास्तीत जास्त स्ट्रोक होतात तेव्हा? राईट. सो स्ट्रोक ज्याला आम्ही आमच्या भाषेत सेरेब्रोवॅस्क्युलर ॲक्सिडेंट असं म्हणतो. सो तो एक ॲक्सिडेंट आहे, ती अचानक झालेली गोष्ट असते. आणि त्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत. सो सर्वात महत्त्वाचा जो 85% लोकांमध्ये होतो, तो इस्किमिक स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, जो रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे होतो. सो रक्ताची गुठळी ज्या रक्तवाहिनीतून ज्या ब्रांचमध्ये जाऊन अडकते, त्या भागाचा सप्लाय कमी झाल्यामुळे तो भाग ज्याचं जे फंक्शन आहे, तो एरिया डॅमेज होतो. सो लक्षणं खूप सारी असू शकतात, कारणं खूप सारी असू शकतात. ती कुठली कुठूनही येऊ शकते. दुसरा जो 15 ते 20% लोकांमध्ये होतो, त्याला आम्ही हेमरेजिक स्ट्रोक म्हणतो, ज्याच्यामध्ये रक्तवाहिनी फुटते आणि रक्तस्राव झाल्यामुळे तो एरिया डॅमेज होतो. सो हे 2 मुख्य भाग आहेत. आणि सो कारणं बेसिकली आम्ही त्यांना 2 ह्याच्यात डिवाइड करतो. एक तर जे नॉन मॉडिफायबल कारण आहेत, ज्या आपल्या हातात नाही आहेत बिलकुल, आणि एक मॉडिफायबल आहेत, जे कम्प्लिटली आपण कंट्रोल करू शकतो. आणि फॉर्च्युनेटली 70 to 80% कारणं जी आहेत ती मॉडिफायबल आहेत. सो ती एक चांगली गोष्ट आहे. नॉन मॉडिफायबल म्हटलं तर वय जसं वाढत जातं तसं टेंडन्सी वाढत जाते. दुसरं म्हणजे जेंडर, मेल्समध्ये जास्त बघितलं जातं, पण आता आजकाल फिमेल्समध्ये पण खूप कॉमन झालेलं आहे. दुसरं एथनिसिटी खूप महत्त्वाची आहे. जसं की आपल्या इंडियन किंवा एशियन पॉप्युलेशनमध्ये कोलेस्ट्रॉल आणि ॲथेरोस्क्लेरोसिसची रिस्क जास्त आहे. सो आपण ऑलमोस्ट खूप 40% जास्त प्रिव्हेलंट आहे आपल्याला स्ट्रोक होण्याची चान्सेस. आणि कमिंग टू नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, मेजर रिस्क फॅक्टर्स जे आजकाल इवन यंग पेशंट्समध्ये बघितले जातात, त्याच्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे बीपी. सो बीपी जर वाढलेला असेल तर ह्या दोन्हीपैकी कुठलेही स्ट्रोक होण्याची रिस्क वाढते, कारण ते डायरेक्टली रक्तवाहिन्यांना अफेक्ट करतात. दुसरं डायबिटीज, जो ज्यांना शुगर इम्पेअर्ड आहे किंवा डायबिटीज लॉंग टर्म होतो, त्यांना 2 ते 3 टाइम्स जास्त क्लॉटिंग रिस्क आणि स्ट्रोक होण्याची टेंडन्सी वाढते, किंवा जे ब्लॉकेजेस आहेत ते फार फास्ट डबल होतात. अदर दॅन दॅट कोलेस्ट्रॉल फार महत्त्वाचं, स्पेशली द बॅड कोलेस्ट्रॉल. सेम जसं हार्ट अटॅकला होतं, सेम गोष्टीने ते मेंदूच्या रक्तवाहिन्यांना पण ब्लॉक करतं. आणि त्याच्यानंतर येतात काही दुसरे रिस्क फॅक्टर्स, जसे जेनेटिक टेंडन्सीज असू शकतात क्लॉटिंग रिलेटेड. इवन ॲडिक्शन्स येऊ शकतात, जसं की अल्कोहॉल, स्मोकिंग, टोबॅको. अगेन दुपटीने वाढवतात क्लॉट्सची रिस्क. एक जणांचा त्या अनुषंगाने उलटा प्रश्न आहे की आपण कुठलाही आजार जेव्हा म्हणतो की वाढत्या वयानुसार होतो, पण इकडच्या बाजूला कमी वयात पण हे आजार होण्याचे चान्स जास्त आजकाल दिसायला लागलेत एक. तर कमी वयामध्ये ही किती शक्यता सध्या जास्त आहे होण्याची? राईट. सो आत्ता बघितलं असं गेलंय की हे जे स्ट्रोक्स आहेत, 1/3 ऑफ द स्ट्रोक्स म्हणजे ऑलमोस्ट 7 पेशंटचे स्ट्रोकमध्ये 1 पेशंट यंग आहे. यंग म्हणजे लेस दॅन 45 इयर ओल्ड. सो आता ही रिस्क खूप जास्त वाढली आहे बिकॉज ऑफ मल्टिपल फॅक्टर्स. सिडेंटरी लाईफस्टाईल, स्पेशली आता जसं आपण म्हणतो सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असंच म्हटलं जातं. जेवढी फिजिकल इनॅक्टिव्हिटी आहे तसे हे सगळे रिस्क फॅक्टर्स जे आता आपण बोललो ते वाढतात. परत आता इरेग्युलर हॅबिट्स, स्लीप हॅबिट्स, डायटरी हॅबिट्स, याचा डायरेक्ट परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. आपल्या बॉडीतलं इन्फ्लेमेशन वाढतं. अगेन एअर पॉल्युशन, इंडोर पॉल्युशन, स्मोकिंग, टोबॅको, अदर ड्रग ॲडिक्शन्स, हे सगळ्या गोष्टी आता वाढल्यामुळे आणि ओव्हरऑल डायबिटीज, बीपीचं प्रमाण पण यंग पॉप्युलेशनमध्ये आता आम्ही
वयानंतरच स्क्रीनिंग सुरू करतो बऱ्याचदा, जे पूर्वी 40 नंतर केलं जायचं. सो आता एवढा इम्पॅक्ट पडलेला आहे. अच्छा. आणि बऱ्याच जण स्ट्रोकच्या म्हणजे केसेस आम्ही आता जेव्हा लहान गावात प्रॅक्टिस करत असताना पाहायचो, जनरली लोकांमध्ये एक अवेअरनेस आहे. उदाहरणार्थ लोक जेव्हा म्हणतात की हार्ट अटॅक आला होता, तर ते लोकांना तर कॉमनली माहिती आहे की जबड्याकडे जाते, डाव्या हातामध्ये जाते. तशी ह्याची काही खास लक्षणं आहेत का की जेणेकरून लोकांना आधीच ही वॉर्निंग मिळायला सुरुवात होईल? सो एक जसं आपण पेनला फार जास्त लवकर रिस्पॉन्ड करतो, जसं हृदयाचा अटॅक आला की आपण पेन आल्यामुळे त्या गोष्टीला लगेचच रिस्पॉन्स देतो. अनफॉर्च्युनेटली स्ट्रोकच्या बाबतीत ती होत नाही. सो आणि आपला मेंदू असा आहे जो आपल्या अख्ख्या बॉडीला कंट्रोल करतो. सो प्रत्येक मेंदूचा प्रत्येक जो रिजन आहे तो वेगवेगळ्या ह्याला फंक्शन देतो. तो नॉट नेसेसरी, जसं आपण लकवा आणि पॅरालिसिस म्हणतो ते लोकांना कळून जातं की पॅरालिसिस आलाय, पण अशा बऱ्याचदा आहे ज्याच्यात पॅरालिसिस आलेला नसतो. सो डिपेंडिंग ऑन कुठला भाग इन्व्हॉल्व्ह झालाय, कधी कधी जीभ जड होऊ शकते, कधी कधी फेस एका बाजूला जाऊ शकतो, कधी कधी एक बाजू तर पॅरालिसिसचं माहितीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण डोकं दुखणं, उलटी होणं, फिट्स पण येणं, किंवा इवन अचानक कॉन्शियसनेस जाणं, बॅलन्स जाणं, इनकॉर्डिनेशन होणं, छोट्या छोट्या गोष्टी पण स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. सो ह्याचा अवेअरनेस होणं फार महत्वाचं. किंवा आता मध्यंतरी आम्ही डॉक्टर कोठारी सरांवर एक एपिसोड केला, त्यामध्ये व्हर्टायगो किंवा डिझिनेस असा एक विषय होता. तर त्याचा आणि स्ट्रोकचा तुमच्या दृष्टीने कसा संबंध आहे? सो अगेन मेंदू जसा आपला 2 भागांमध्ये ब्रॉडली क्लासिफाईड आहे. पुढचा भाग आहे ज्याला अँटिरियर सर्क्युलेशन म्हणतो, त्याच्यात युजली आपलं बोलणं, समजणं आणि हाताची मुवमेंट जास्त करून कंट्रोल्ड आहे. पण आपला जो मागचा मेंदू आहे जो आहे छोटा, पण तो सर्वात महत्वाचा मेंदू आहे. सो त्याच्यामध्ये आपलं बॅलन्स किंवा आपलं व्यवस्थित कॉर्डिनेशन होणं एका जागेवरचं, किंवा इवन आपलं स्वॉलोईंग, ब्रीदिंग म्हणजे आपला श्वास, सगळं त्याच्या सेंटर्स सगळे मागच्या बाजूला आहेत. सो तिथे एक छोटासाही क्लॉट असेल तर तो खूप डिवास्टेटिंग किंवा खूप त्रासदायक होऊ शकतो आणि पेशंट जास्त सिरियस होऊ शकतो. सो ही लक्षणंही दुर्लक्ष करून चालत नाही. बऱ्याचदा आता ही जेव्हा आम्ही एपिसोड करतो तेव्हा कुठलंही असं लक्षण दिसतं तेव्हा घरामध्ये वेळ घालवत बसू नका, कुठलेही अशा वेळी घरगुती उपचार किंवा माहीत नसलेल्या गोष्टी करू नका, हे बऱ्याचदा आम्ही प्रेक्षकांना ठसवण्याचा प्रयत्न करतो. ह्यामध्ये फक्त एक टाईम जो मधला टाईम असतो की ॲम्ब्युलन्स घरापर्यंत येते तोपर्यंत, स्ट्रोक जेव्हा वाटते हा स्ट्रोकचा पेशंट आहे तोपर्यंत समजा काय करू नये घरच्या लोकांनी? ओके, सो फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण स्ट्रोक सर्वात आधी जो महत्त्वाचा डिले आहे तो प्री हॉस्पिटल डिले. पेशंट फक्त पहिल्या 4.5 तासात येणारे पेशंट हे 15-20% आहेत अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये अजूनही, आणि त्यातले ऑलमोस्ट 40% पेशंट आहेत ते 24 तासानंतर पण येतात. आणि दुसरं म्हणजे घरातली लोक जेव्हा छोटे छोटे सिम्पटम्स बघतात, कुठलीही गोष्ट जी अचानक झालेली आहे, जी हळूहळू न होता अचानक एक दिवशी झालेली आहे, जी थोड्या वेळासाठी जरी झाली असेल तरी त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि अशा वेळेला इमिडिएटली कॉल फॉर ॲम्ब्युलन्स किंवा स्वतःहून घेऊन जाणं आणि जवळच्या स्ट्रोक रेडी सेंटरमध्ये घेऊन जाणं हे फार महत्त्वाचं आहे, ज्याला आम्ही म्हणजे गोल्डन आवर असं म्हणतो. पण म्हणजे घरामध्ये काही त्यावेळेला करू नयेच गोष्टी. सो युजली स्ट्रोकमध्ये ते एक आहे, जसं आपण हृदयाच्या अटॅकमध्ये लगेचच एखादी गोळी देऊ शकतो, स्ट्रोकचा थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे. स्ट्रोकमध्ये आपल्याला फार महत्त्वाचं आहे की रक्तस्राव झालाय का रक्ताची गुठळी झाली. सो जोपर्यंत ते कळत नाही आपण एक्झॅक्टली ऑपोजिट गोळी द्यावी लागते. सो गुठळी असेल आणि तर पातळ व्हायची द्यावी लागते, रक्तस्राव असेल तर नाही देऊन चालेल. सो ह्या काही गोष्टी आहेत की अर्जंटली घेऊन जाणं, कॉल फॉर ॲक्शन खूप महत्त्वाचं आहे. आणि जर एखाद्याला खूप जास्त कॉन्शियसनेस आणि अफेक्ट झाला असेल तर त्याला व्यवस्थित एका बाजूला कुशीवर ठेवून, किंवा एखाद्याला फिट आली असेल तर तिथे मध्ये कुठे हात न लावता त्याला एका साईडला करणं, सो दॅट त्याला न्यूमोनिया किंवा काही ॲस्पिरेशन होऊ नये, ती मात्र काळजी घ्यावी लागेल. आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल OPDला न जाता कुठल्या तरी अशा हॉस्पिटलला जिथे स्कॅन आहे, मग कुठलंही CT स्कॅन असलेलं पण चालेल, सो तिथे घेऊन जाणं गरजेचं. पुढे आपण त्याकडे येणारच होतो, जो गोल्डन आवर हा शब्द तुम्ही मगाशी वापरला, हे एक्झॅक्टली गोल्डन आवर म्हणजे काय असतं हे लोकांना कळणं खूप गरजेचं असं मला वाटतं, तर ते थोडं एलॅबोरेट करून सांगा. सो जसं मी बोलले की मज्जातंतू किंवा न्यूरॉन्स किंवा ब्रेन सेल्स म्हणू शकतो आपण त्याला, सो हे आपल्या ब्रेनमध्ये आहेत आणि ते बऱ्यापैकी त्यांना ऑक्सिजन कंटिन्युअस लागतं.
हम्म. सो 1 मिनिट जरी ऑक्सिजन सप्लाय नाही मिळाला, पूर्णपणे ब्लॉक झाला असेल, तर ऑलमोस्ट 1.2 मिलियन न्यूरॉन्स हे मरून जातात. सो एवढा फास्ट त्याचा रेट आहे. सो सुरुवातीला अर्ली स्टेजमध्ये आजूबाजूच्या ज्या रक्तवाहिन्या, ज्याला आम्ही कोलॅटरल्स म्हणतो, त्या थोडंसं सपोर्ट करायला सुरुवात करतात आणि स्ट्रोकच्या पेशंट्सचा नॅचरली BP थोडा हायर जातो ते सपोर्ट करण्यासाठी. आणि मग जर आपण त्याच्यामध्ये जाऊन जर इंटरव्हीन केलं नाही किंवा मध्ये ट्रीटमेंट चालू नाही झाली, तर हळूहळू तो सप्लाय सपोर्ट नाही करू शकत आणि मग डॅमेज वाढतो आणि बऱ्याचदा तो परमनंटही होऊ शकतो. सो 1-1 मिनिटं फार महत्वाचं आहे. तरी किती वेळामध्ये, समजा एखादा बाहेर गावानं लांबून माणूस येत असेल तर हायेस्ट टाइम लिमिट साधारण किती धरता येऊ शकतं की एवढ्या तासात पोहोचा? सो ॲज अर्ली एज पॉसिबल तर आहेच, हो. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर जसे वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण एक जो ट्रीटमेंट आहे IV थ्रोम्बोलिसिस, जे आम्ही करतो, ज्याला रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन आहे, ते इंजेक्शन आता 4.5 तासापर्यंत कम्प्लिटली रिकमेंडेड आहे आणि त्याचा फायदा बघितला गेला आहे. सो 4.5 तासाच्या पुढे गेलं तर काही सिलेक्ट केसेसमध्ये वेगवेगळे MRI किंवा काही करून अजूनही आम्ही देतो, पण तेवढा फायदा बघितला जात नाही जेवढा इनिशियल स्टेजला येतो. सो ॲज अर्ली एज पॉसिबल जवळच्या हॉस्पिटलला जाणं प्रेफर करायला पाहिजे, रॅदर दॅन मोठ्या हॉस्पिटल किंवा लांब जाणं. आपण पुढे हे थोडं टाळण्यासाठी काय करतील यावर तर बोलणारच आहोत. एक असा प्रश्न असतो की आता जे तुम्ही लेटेस्ट जे काम ह्या क्षेत्रामध्ये चाललंय त्याविषयी साध्या भाषेत लोकांना समजेल असं काय सांगता येईल? सो सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रोकला ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, फक्त टाइम फार महत्वाचा आहे. आम्ही टाइम इज ब्रेन असं त्याला कॅप्शन दिलेलंच आहे ऑलरेडी, आणि ऍक्ट फास्ट असंही एक हे बनवलेलं आहे. सो टाइम फार महत्वाचा आहे. जर 4.5 तासात जसं मी बोलले आले, स्कॅन झाला, कळलं की रक्तस्राव नाहीये, गुठळी आहे, की हे इंजेक्शन आपण देऊ शकतो. इमिडिएटली देतो आम्ही ते इंजेक्शन स्कॅन झाल्या आणि त्याचा इफेक्ट खूप चांगला बघितला. ऑलमोस्ट पूर्ण इम्प्रूव्हमेंटही काही पेशंट्समध्ये होऊ शकते. त्याच्यानंतर काही पेशंट्स असे आहेत ज्यांच्यामध्ये पुढे जाऊनही जर रक्तवाहिनी मोठी मेजर रक्तवाहिनीला पूर्ण ब्लॉक झाला असेल, जसं आपण हृदयामध्ये अँजिओग्राफी करून बघतो की मेजर ब्लॉक असेल तर प्लास्टी करतो किंवा पुढे जाऊन बायपास जे काही करतो, तसे सेम ऑप्शन्स इथेही अवेलेबल आहेत. मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी नावाचा एक शब्द आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली जर रक्तवाहिनीत जाऊन पूर्णच ब्लॉक झाली मोठी रक्तवाहिनी, तर आपण आत जाऊन एक्सरेतून आत जाऊन ती पूर्णपणे बाहेर काढू शकतो. कारण ही जी मोठी गुठळी असते ती कशानेच तेवढी विरघळत नाही आणि 4.5 तासानंतर इंजेक्शन देणं पण अवघड होऊन जातं. सो हा आहे जो आपण 24 तासापर्यंत देऊ शकतो. सो तो एक ऑप्शन अजूनही अवेलेबल राहतो. आणि बऱ्याचदा आता मग ही रिकव्हरी जेव्हा होते की आता पेशंट त्यानंतर ICU मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आहे, तर त्या दरम्यान किंवा नंतर घरी गेल्यानंतर अशी खास काय काळजी घेणं अपेक्षित असतं? हो, सो सर्वात महत्वाचं आहे की पहिला अक्यूट हे जे सर्वात इमर्जन्सी पार्ट झाला तो एक राहिला, त्याच्यावर फार ठरतं की पुढे जाऊन काय होणार आहे. दुसरा आहे की कुठला भाग इन्व्हॉल्व्ह झालाय, जर मागचा मेंदू झालाय का पुढचा मेंदू झालाय, त्याच्यावर पण सिव्हिरिटी ठरते. स्पेशली आपला डावा मेंदू जर अफेक्ट झाला असेल तर आपला डावा मेंदू आहे तो आपली उजवी बाजू कंट्रोल करतो आणि आपलं बोलणं आणि समजणं कंट्रोल करतो. सो स्पेशली ज्यांना डाव्या मेंदूत प्रॉब्लेम झालाय त्यांना खूप अवघड होऊन जातं की त्यांचा मेन हात जातो आणि दुसरं म्हणजे बोलणं समजणं अवघड होऊन जातं. सो अशा पेशंट्सना पुढे जाऊन जर डिसेबिलिटी राहिली तर मग वेगळे रिहॅब थेरपीज आणि त्याच्याबद्दल आपण बोलूच. दुसरं म्हणजे त्यांचा कुठल्या प्रकारचा स्ट्रोक झालाय, गुठळी कुठून आली आहे, रिस्क फॅक्टर्स ह्यापैकी कुठले कुठले आहेत आणि त्याचा कंट्रोल कसा करावा, त्याच्यावर त्यांचं पुढचं हे राहतं. बऱ्यापैकी पेशंट्स चांगले रिकवर होतात नेक्स्ट 2 ते 3 महिन्यामध्ये. अच्छा. आणि त्यानंतर फॉलोअप हा कितपत महत्वाचा असतो पेशंट? ओके, सो फॉलोअप फार महत्वाचा आहे आणि स्पेशली कारण जेव्हा एकदा स्ट्रोक येऊन जातो तेव्हा परत स्ट्रोक येण्याचे चान्सेस वाढतात नॉर्मल माणसापेक्षा. सो ते रिस्क फॅक्टर समजणं कुठले आहेत आणि त्याचा रेग्युलर फॉलोअप ठेवणं, रक्ताच्या तपासण्या करणं, त्याचा गोल एक लेवल ठेवणं. जसं आपण कोलेस्ट्रॉलमध्ये पण खूप वेगळा गोल आहे प्रत्येकाचा, की काही जणांना 100च्या खाली ठेवतात, काही जणांना 70च्या खाली ठेवतात. सो हे सगळं न्यूरोलॉजिस्ट गेज करतं आणि मग ठरवतात की ह्यांचा गोल काय आहे, सो दॅट ह्यांना परत हा स्ट्रोक येऊ नये. आणि याच्या प्रिव्हेन्शनच्या पार्टकडे आपण जर उलटा तर थोडंसं गेलो तर काय काय आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले तर हे स्ट्रोक होण्याची शक्यता कमी होऊ शकते? बरोबर. सो सर्वात महत्वाचं प्रिव्हेन्शन इज द की.
एकदा डॅमेज झाला तर त्याला रिकवर करण्यामध्ये जे सगळं पुढे जातं ते सगळंच अवॉइड करणं इज द बेस्ट थिंग टू डू. सो सर्वात महत्त्वाचं आत्ताची लाईफस्टाईल. सो लाईफस्टाईलमुळे आता जसं मी बोलले यंग स्ट्रोक्स खूप प्रमाणात वाढत आहेत. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवणं, BMI किंवा वेस्ट टू हिप रेशो कडे लक्ष देणं. दुसरं म्हणजे ज्यांची स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, जसं ज्यांच्या फॅमिलीमध्ये पूर्वी इवन हृदयाचे अटॅक येऊन गेले, कारण हृदय आणि मेंदू दोन्ही जे अटॅक येतात ते रक्तवाहिनीमुळे होतं, सेम मेकॅनिझम आहे दोन्हीचं. सो ज्यांना अर्ली एजला त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये हृदयाचा अटॅक किंवा स्ट्रोक किंवा BP शुगर आहे, त्यांनी खूप लवकरच्या वयात स्क्रीनिंग सुरू करणं फार गरजेचं आहे आत्ताच्या एजमध्ये. आणि असेल त्यातलं काही तर ते कंट्रोल करणं पण महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे डाएट व्यवस्थित न्यूट्रिशियस घेणं. दुसरं म्हणजे स्लीप सर्वात महत्त्वाची आहे. इट इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर जे स्ट्रोक करू शकतं, स्लीप ॲपनिया. दुसरं म्हणजे हे जे स्मोकिंग किंवा जे अडिक्शन्स आहेत त्यांना व्यवस्थित ठेवणं आणि वॉटर इनटेक व्यवस्थित ठेवणं. एक्सरसाइज फार महत्त्वाचं. फिजिकल ॲक्टिव्हिटी 7,000 स्टेप्स तरी मिनिमम व्हायला पाहिजेत डेली बेसिसवर. आणि व्यायाम आणि बेसिकली मोबिलिटी फार महत्त्वाची आहे. सो दॅट रक्त म्हणजे हे मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो किंवा BP शुगर हे सगळं व्यवस्थित राहण्यासाठी. आणि आता नवीन गोष्ट बघितली गेली आहे की इवन जे B12 ज्यांच्यामध्ये कमी आहे किंवा न्यूट्रिशन रिलेटेड विटॅमिन्स कमी आहेत त्यांना होमोसिस्टिन नावाचं एक प्रोटीन त्यांच्या ब्लडमध्ये वाढतंय जे क्लॉटिंग करतं. सो असे बरेच वेगळी कारणं पण आहेत ज्यांनी क्लॉटिंग टेंडन्सी वाढू शकते. सगळ्यात बेसिकली एक समजा 40 नंतर म्हणता येईल काही नसेल तरी वर्षातून एकदा हे सगळं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. सो आता आम्ही खाली आणले त्याला 25-30 वयापासून सुरू करतो. जर काही दुसरं नॉट नेसेसरी स्ट्रोकच पण दुसरे काही रिस्क फॅक्टर असतील किंवा दुसरी काही आजार असतील तर लवकरच करावं. पण आता आय थिंक 30+ स्क्रीनिंग करणं गरजेचं. दर वर्षातून एकदा करायचं समजा सगळं चेकिंग. स्पेशली हे 3-4 गोष्टी ज्या मी आता बोलतो. मगाच्या विषयाकडे थोडंसं परत येतो की रिहॅबिलिटेशन हा जो विषय चाललाय, कारण बऱ्याचदा स्पीच एफेक्ट होतो किंवा काही जणांना ॲम्ब्युलेशनचे प्रॉब्लेम होतात. हे सगळं माणसाने त्यावेळी आपलं एक तर कसं टिकून ठेवावं मोरल आणि एक मोटिवेशन आणि काय ट्रीटमेंट अपेक्षित असते तेव्हा घरच्यांकडून आणि हॉस्पिटलमध्ये असताना. सो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे जो सर्वात जास्त दुर्लक्षित केला गेलेला आहे तो रिहॅब आहे. एकदा सुरुवातीची ट्रीटमेंट झाली की पुढे गोळ्या औषधं चालू राहतात आणि त्या गोळ्या औषधांबरोबर येतं की जो डॅमेज झालाय त्याचं आता पुढे कसं रिकवर करायचं. पण एकदा इरिव्हर्सिबल जी गोष्ट झालेली आहे त्याला खूप जास्त गोळ्यांनी आपण चेंज नाही करू शकत. सो रिहॅब खूपच ब्रॉड टर्म आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप गोष्टी येणार. ज्यांना पॅरालिसिस आहे त्यांच्यासाठी फिजिओथेरपी, मसल मुवमेंट ते महत्त्वाचं आहे, टोन कसा आहे ते महत्त्वाचं आहे. दुसरं स्पीच थेरपी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यात पण प्रकार आहेत की ज्यांना बोलताना अडखळतात की ज्यांना समजतच नाही, त्यांना ती थेरपी मिळणं फार गरजेचं आहे. आपला ब्रेनचा रिझर्व खूप आहे, आपण वापरतो थोडाच. सो जे बाकीचे न्यूरॉन्स आहेत त्यांना ॲक्टिवेट करणं आणि ट्रेन करणं, कॉग्निटिव्ह रिट्रेनिंग म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे. दुसरं स्वॉलोईंग थेरपी पण येते त्याच्यात. सो जे छोट्या मेंदूत किंवा जे मेजर मोठे डॅमेज झालेले स्ट्रोक आहेत त्यांच्यात आपले गिळण्याचे जे मसल्स आहेत ते खूप स्नायू वीक होतात आणि ज्याच्यामुळे हे लोक स्पेशली पाणी नाही पिऊ शकत. सो लिक्विड्स त्यांना ठसका लागतो, कारण लिक्विड्स घ्यायला आपल्याला जास्त एफर्ट लागतो आणि सॉलिड ते बऱ्यापैकी खाऊ शकतात. सो काही जणांना इव्हन नळी ठेवावी लागते लॉंग टर्म, कारण आपली अन्ननलिका श्वासनलिका एकच सुरुवातीला असल्यामुळे न्यूमोनिया आणि हे सगळे होण्याचे चान्सेस असतात. सो स्वॉलोईंग थेरपी फार महत्त्वाची आहे. कधी तोंडाने काय सुरू करायचं त्याच्यावर ठरतं की पुढे जाऊन पेशंटला काही कॉम्प्लिकेशन होणार आहे ज्याच्यामुळे परत त्यांचं हॉस्पिटलायझेशन आणि इन्फेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. सो ते एक येतं रिहॅबमध्ये. दुसरं म्हणजे न्यूट्रिशन, कारण त्यांना व्यवस्थित खाता पिता येत नाही, सो त्याच्याकडे फार दुर्लक्ष होतं. सो नळीतून त्यांना व्यवस्थित सगळं मिळायला पाहिजे वेळेवर. आणि मेन म्हणजे जे बेडरिडन होतात किंवा ज्यांना पॅरालिसिस खूप जास्त प्रमाणात असतो त्यांची मोबिलिटी ठेवणं, बेडसोर न होऊन देणं, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी रिहॅबमध्ये येते. सो ते खूप मोठं हे आहे पण ते सर्वात इफेक्टिव्ह आहे. आणि सोबत जे आहे त्यांचा जो केअर गिव्हर आहे तो सगळ्यात त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग किंवा फार महत्त्वाचं आहे. त्यांना आम्ही म्हणजे जसं पेशंट डिस्चार्ज व्हायला सुरू होतो तेव्हा म्हणजे काही दिवस आधी आम्ही त्यांना प्राईम हे प्लॅनिंग सगळं सांगायला सुरूच करतो की आता मेजर, कारण त्याच्यानंतर
युजली जे कॉम्प्लिकेट होऊन येतात ते ह्याच्यामुळेच होतात, हां, की ठसका लागून न्यूमोनिया झाला, बेडसोर होऊन इन्फेक्शन झाली हां, आणि मग ते पेशंट्सची पॅरालिसिसची रिकव्हरी पण कमी होऊन जाते हां. आणि मग इम्युनिटी डाऊन होणं, नवीन नवीन इन्फेक्शन्स होणं, अच्छा. ती सायकल बनून जाते. सो ओके. केअरटेकर आणि रिलेटिव्हचा हम्म. फार मोठा ह्याच्यामध्ये वाटा आहे रिकव्हरी पिरियडमध्ये. ओके. सो त्यांना कंटिन्युअस काउन्सिलिंग, इव्हन त्यांचं बर्नआउट होऊ शकतं, हां, हां. सो त्यांना काउन्सिलिंग देणं हे सगळं ओके. फार महत्त्वाचं आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या. एक नेहमी बऱ्याच गोष्टींच्या विषयी आजकाल अर्धवट काहीतरी वाचून लोकांमध्ये एक तर गैरसमज असतो बरं. किंवा त्याविषयी अज्ञानच असतं. ह्या दोन्ही गोष्टी स्ट्रोकच्या बाबतीत आहेत का लोकांचे असे गैरसमज, काहीतरी चुकीच्या समजुती, आणि ह्याविषयी त्यालाच टेक अवे मेसेज म्हणून तो कसा आपल्याला घेता येईल? सो मी म्हणेन सर्वात जास्त गैरसमज ह्या बाबतीतच होतात, ओके. पॅरालिसिस किंवा स्ट्रोकमध्ये. अच्छा. कारण असं आहे की जसे मी बोलले, काही वॉर्निंग सिग्नल सारखे येतात, काही मिनी स्ट्रोक्स आम्ही त्याला म्हणतो. हं, ते स्ट्रोक येतात आणि लगेच बरे पण होतात. हं. असे आहेत स्ट्रोक, एक 20% स्ट्रोक आहे जे आपोआप बरे होतात. बरं. आपला मेन गोल असतो की परत मेजर स्ट्रोक होऊ नये त्याच्यानंतर, म्हणून हं. आपण गोळ्या औषधे देतो. सो त्याच्यामुळे लोक ना वाटतं की काही नाही आणि आपण घरीच राहावं, पुढे काय करू नये. नंतर दुसरं आहे की काही पेशंट्स आमच्याकडे एवढे लेट येतात की काहीच जास्त करण्यासारखं राहत नाही. हं. खूप वेळ निघून जातो आणि मग खूप काही ट्रीटमेंट करता येत नाही. अच्छा. सो मेन आहे की लोकांनी अवेअरनेस आधी व्हायला पाहिजे की काय हे सिम्पटम्स आहेत. अचानक झालेली गोष्ट ही नेहमी लगेच इमर्जन्सीमध्ये रिस्पॉन्ड करायला पाहिजे आणि अचानक झालेली गोष्ट ही तेवढ्याच चांगल्या प्रकारे पूर्ण बरी होऊ शकते राईट. जर वेळेवर त्याचा ट्रीटमेंट केली. हे लोकांनी समजून घ्यायला समजून पाहिजे. घ्यायला पाहिजे. तर हा एक फार महत्त्वाचा विषय, कारण जेवढ्या इमर्जन्सी म्हणून आपण आजारांकडे पाहतो त्यामध्ये त्या वेळेमध्ये ती सर्व ट्रीटमेंट मिळणं हो. हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. तर आजच्या एपिसोडमधून जो एक स्ट्रोक हा विषय, आपण मागे समजा हार्ट अटॅक म्हणजे आपण जसं म्हणतो त्या विषयावरती डॉक्टर हिरेमठ सरांबरोबर एपिसोड केला, त्याच पद्धतीने ज्याला आता हे खरं तर ब्रेन अटॅक हे नाव जास्त, जसं मॅडमनी सांगितलं, ते जास्त महत्त्वाचं आहे. तर ह्यासाठी महत्त्वाचं वाटतं की एखाद्या आजाराची सिव्हिरिटी त्या नावाच्या थोड्याशा त्या पद्धतीने जे घेतलं जातं, त्यामुळे कदाचित त्याविषयी भीती बसण्यापेक्षा त्याची इमर्जन्सीची ते महत्त्व कळणं गरजेचं आहे, की हा आजार तितक्या लवकरात लवकर जाणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे जसं मेडिसिन डेव्हलप होत जाते त्यानुसार बऱ्यापैकी पूर्वीच्या आजारांना आता एक खूप चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट, फक्त आपण तिथं योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी पोचलो तर बऱ्यापैकी तुम्ही पाहिल्यासारखं आयुष्य जगण्याचे चान्सेस वाढत चाललेले आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ही माहिती असणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, कारण थोडा जरी उशीर झाला तरी ती याच्यामध्ये जो डॅमेज होणार आहे तो कितीतरी जास्त पटीने होण्याची शक्यता असते. तर हा अवेअरनेस आपण यातून घेऊयात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर आज आपण ह्याच्याविषयी बोललो आणि खूप नवीन गोष्टींवरती यात प्रकाश पडला. खूप आत्ताच्या लेटेस्ट ज्या ज्या डेव्हलपमेंट होतं त्याविषयी आपण बोललो. तर आमच्या सर्व चॅनलच्या वतीने तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. आणि मी जस्ट ऑडियन्सला एक सांगू इच्छिते की स्ट्रोक ह्या आजाराला न घाबरता त्याच्या लक्षणांकडे व्यवस्थित बघा आणि आजूबाजूलाही तुमच्या लोकांमध्ये कोणाला असे लक्षणं आले तर त्यांना ह्याच्याबद्दल नॉलेज आणि अवेअरनेस द्या, सो दॅट मॅक्सिमम लोकांना ह्याचा फायदा होईल. येस. थँक्यू. थँक्यू.